गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण हेल्थ अँड डिसीज या चॅप्टरची एक्झरसाइज लर्न करणार आहोत. सो लेट अस सी. बघा एक्झरसाइज. पहिला क्वेश्चन, डिस्टिंग्विश बिटवीन इन्फेक्टियस डिसीज अँड नॉन इन्फेक्टेड डिसीज. म्हणजे संक्रमक रोग आणि असंक्रमक रोग यांच्यातील फरक स्पष्ट करा. तर इकडे आपण लिहिलं इन्फेक्टेड डिसीज, इकडे लिहिलं आहे आपण नॉन इन्फेक्टेड डिसीज. इन्फेक्टेड डिसीज म्हणजे काय? The disease which can be transmitted from one patient to other person are called infected disease. म्हणजे जो डिसीज एखाद्या इन्फेक्टेड व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतो आर कॉल्ड इन्फेक्टेड डिसीज. नॉन इन्फेक्टेड डिसीज म्हणजे काय? द डिसीज विच कॅन नॉट बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन पेशंट टू अदर पर्सन आर कॉल्ड नॉन इन्फेक्टेड डिसीज. म्हणजे जो डिसीज एखाद्या पेशंटकडून दुसऱ्या व्यक्तीला तो जात नाही डिसीज, अशा डिसीजला आपण नॉन इन्फेक्टेड डिसीज असे म्हणतो. सेकंड पॉईंट पहा, कॉज म्हणजे कारण ठरणे ड्यू टू अटॅक ऑफ पॅथोजन. आता जेवढे काही इन्फेक्टेड डिसीज आहे ते पॅथोजनच्या अटॅकमुळेच होतात. जसं पॅथोजन म्हणजे काय? जंतू, जसं बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे. नॉन इन्फेक्टेड डिसीजमध्ये पहा, कॉज बाय फॅक्टर अदर दॅन पॅथोजन. म्हणजे पॅथोजन सोडून जेवढे काही फॅक्टर आहे त्यानुसार होतो नॉन इन्फेक्टेड डिसीज. म्हणजे पॅथोजन सोडून जो डिसीज होतो तो म्हणजे नॉन इन्फेक्टेड डिसीज. आता थर्ड पॉईंट पहा, इन्फेक्टेड डिसीजचं एक्झाम्पल आहे जसं कोविड-19. आता जो चालू आहे डिसीज, जसं कोविड-19, स्वाईन फ्ल्यू, इबोला यासारखे आहे इन्फेक्टेड डिसीज. हे एक्झाम्पल आहे. नॉन इन्फेक्टेड डिसीजचं एक्झाम्पल कोणतं? ते आहे डायबिटीज अँड हार्ट डिसीज. सो आय होप तुम्हाला हे समजलं. सेकंड क्वेश्चन पहा, आयडेंटिफाय द ऑडेड टर्म. म्हणजे तुम्हाला वेगळा शब्द ओळखून लिहायचा आहे. जसं पहिला आहे मलेरिया, हेपेटायटिस, एलिफेंटेसिस, डेंगू. तर आपण कोणता वेगळा काढू? हेपेटायटिस. कारण काय? कारण बाकीचे हे मॉस्किटोच्या बाईटमुळे होणारे डिसीज आहे आणि हेपेटायटिस हा व्हायरस इन्फेक्शनमुळे होणारा डिसीज आहे. सेकंड, प्लेग, एड्स, कॉलरा, टीबी. याच्यामधलं कोणतं वेगळं काढू आपण विद्यार्थ्यांनो? एड्स. कारण काय? एड्स हा व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारा डिसीज आहे आणि बाकी हे बॅक्टेरियामुळे होणारे डिसीज आहे. क्वेश्चन नंबर 3 पहा, ॲन्सर इन 1 to 2 सेंटेन्स. म्हणजे खालील प्रश्नांची उत्तर 1 ते 2 ओळीमध्ये लिहा. पहिला क्वेश्चन, विच आर द व्हेरियस मीडिया ऑफ मीडिया म्हणजे माध्यम ऑफ स्प्रेडिंग द इन्फेक्टेड डिसीज. इन्फेक्टेड डिसीज स्प्रेड होण्याचे वेगवेगळे माध्यम कोणते आहेत? तर बघा ॲन्सर, इन्फेक्टेड डिसीज स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड, वेक्टर म्हणजे वाहक, सच ॲज इन्सेक्ट, ॲनिमल अँड मॅन. तर इन्फेक्टेड डिसीज स्प्रेड होण्याचे जे माध्यम आहे ते आहे दूषित हवा, पाणी, अन्न, त्याचबरोबर वेक्टर म्हणजे वाहक जसं मॉस्किटो वगैरे, सच ॲज इन्सेक्ट, ॲनिमल अँड मॅन. थर्डमधला दुसरा क्वेश्चन, गिव्ह द नेम्स ऑफ 5 नॉन इन्फेक्टेड डिसीज अदर दॅन गिवन इन द लेसन. लेसनमध्ये जे नॉन इन्फेक्टेड डिसीज सांगितलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहीत असलेले 5 नॉन इन्फेक्टेड डिसीजचे नावं सांगा. जसं की पहिला आहे किडनी डिसीज, किडनी फेल्युअर वगैरे, अस्थमा. थर्ड आहे आर्थरायटिस म्हणजे संधिवात. फोर्थ मायग्रेन. पाचवा आहे अल्झायमर. अल्झायमर हा एक ब्रेन डिसीज आहे, त्यामध्ये विस्मरण होते म्हणजे लक्षात राहत नाही. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं. नाव थर्डमधला आता सी क्वेश्चन बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा सी क्वेश्चन बघूया. बघा सी क्वेश्चन, विच आर द मेन रिझन्स ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसीज. म्हणजे मधुमेह आणि हृदयरोग यांचे होण्याच्या मागचे कारणं कोणते, महत्त्वाचे कारणं कोणते? पहिलं आहे हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे जसं आईवडिलांना झाला तर मुलांना होतो, हेरिडिटी. दुसरा आहे लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, शारीरिक व्यायामाचा अभाव. थर्ड आहे मेंटल स्ट्रेस, म्हणजे जास्त स्ट्रेस घेणे, जास्त ताण घेणे, टेन्शन घेणे. आणि ओबेसिटी. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. जर लठ्ठपणा असेल तर डायबिटीज आणि हार्ट डिसीज होऊ शकतो. तर तुम्हाला हे समजलं. आता फोर्थ क्वेश्चन पहा. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट कॅन बी अचिव्ड. म्हणजे तुम्ही काय साध्य करू शकता किंवा कॅन बी प्रिव्हेंटेड, किंवा तुम्ही काय बचाव करू शकता, काय साध्य करू शकता किंवा काय बचाव करू शकता. पहिला बघा, ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर वॉटर. म्हणजे जर तुम्ही वॉटरला बॉईल केलं आणि फिल्टर केलं तर तुम्ही काय साध्य करू शकता, काय तुम्ही मिळवू शकता. बघा,
ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर वॉटर प्रिव्हेंट वॉटरबोर्न डिसीज लाईक कॉलरा अँड डायरिया. जर आपण वॉटरला बॉईल केलं, फिल्टर केलं, तर आपण वॉटरबोर्न डिसीजपासून बचावू शकतो, जसं की कॉलरा, डायरिया. सो बी क्वेश्चन बघा पुढे. अवॉइडिंग स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम. जर तुम्ही स्मोकिंग आणि अल्कोहोलिझम हे टाळलं तर तुम्ही काय अचीव करू शकता किंवा काय प्रिव्हेंट करू शकता. बघा, अवॉइडिंग स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम इम्प्रूव्ह युअर वर्क परफॉर्मन्स. जर तुम्ही स्मोकिंग आणि अल्कोहोलिझम हे अवॉइड केलं तर तुम्ही आपलं वर्क परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करू शकता. त्याचबरोबर इन्क्रीज युअर सोशल ॲक्टिव्हिटी. त्याचबरोबर तुम्ही सामाजिक जे ॲक्टिव्हिटी आहे ते इन्क्रीज करू शकता. अँड बूस्ट युअर हेल्थ. आणि तुम्ही तुमच्या हेल्थला चालना देऊ शकता. बूस्ट म्हणजे काय? चालना देणे. आता सी क्वेश्चन बघा. रेग्युलर बॅलन्स डाएट अँड एक्सरसाइज. जर तुम्ही रेग्युलर बॅलन्स डाएट घेतलं आणि एक्सरसाइज घेतलं तर तुम्ही काय अचीव करू शकता, म्हणजे काय तुम्ही मिळवू शकता. बघा, रेग्युलर बॅलन्स डाएट अँड एक्सरसाइज हेल्प यू टू मेंटेन युअर हेल्थ. तर तुम्ही तुमची हेल्थ मेंटेन करून ठेवू शकता. इट हेल्प टू इन्क्रीज युअर मेटाबॉलिझम, डायजेशन अँड इम्युनिटी. त्याचसोबत तुम्ही तुमची मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया, डायजेशन म्हणजे पचनक्रिया आणि इम्युनिटी म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती ही सुद्धा वाढू शकता जर तुम्ही रेग्युलर बॅलन्स डाएट आणि एक्सरसाइज केलं तर. सो आय होप तुम्हाला हे समजलं. आता डी क्वेश्चन बघा. प्रॉपर चेकिंग ऑफ ब्लड बिफोर ब्लड डोनेशन. ब्लड डोनेशनच्या आधी जर ब्लड चेक केलं तर काय प्रिव्हेंट होऊ शकते किंवा तुम्ही काय प्रिव्हेंट करू शकता. तर बघा, प्रॉपर चेकिंग ऑफ ब्लड बिफोर ब्लड डोनेशन इज व्हेरी एसेन्शियल. दिस इज डन टू प्रिव्हेंट डेंजरस सिच्युएशन सच ॲज ट्रान्समिशन ऑफ एड्स, HIV अँड द क्लम्पिंग म्हणजे रक्त गोठणे ऑफ ब्लड विच इज इव्हेंच्युअली लीड टू द डेथ. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ब्लड डोनेशनच्या आधी जर तुम्ही ब्लड चेक केलं तर तुम्ही डेंजरस सिच्युएशनपासून वाचू शकता, जसं की ट्रान्समिशन ऑफ एड्स ट्रान्समिशन होण्यापासून तुम्ही बचावू शकता स्वतःला. किंवा क्लम्पिंग ऑफ ब्लड्स म्हणजे ब्लड गोठण्यापासून तुम्ही वाचू शकता. विच इव्हेंच्युअली लीड टू द डेथ. सरतेशेवटी त्याच्यामध्ये मृत्यू होतो. तर अशा डेंजरस सिच्युएशनपासून तुम्ही वाचू शकता, स्वतःला प्रिव्हेंट करू शकता. सो आय होप तुम्हाला हे समजलं. आता बघा पाचवा क्वेश्चन. पाचव्या क्वेश्चनमध्ये एक पॅसेज दिलेला आहे आणि या पॅसेजमधूनच तुम्हाला काही क्वेश्चन विचारलेले आहे. सर्वात आधी आपण तो पॅसेज बघून घेऊया. बघा, हा तो पॅसेज आहे. बघा काय म्हटलं इथे. बघा, मास्टर एक्स इज ए 3 years ओल्ड चाइल्ड. एक 3 वर्षाचा मुलगा आहे. ही इज लिव्हिंग विथ हिज फॅमिली इन स्लम. तो आपल्या कुटुंबासोबत एका झोपडीमध्ये राहतो. पब्लिक टॉयलेट इज प्रेझेंट नियर हिज हाऊस. त्याच्याच घराजवळ एक सार्वजनिक शौचालय आहे, सार्वजनिक टॉयलेट आहे. हिज फादर इज ड्रंकयार्ड. त्याचे वडील दारू पितात. हिज मदर डज नॉट नो द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट. त्याचे वडील दारू पितात आणि त्याच्या आईला संतुलित आहाराचं महत्त्व माहिती नाही. तर हा पॅसेज तुम्हाला समजला का? आय होप तुम्हाला समजला. आता या पॅसेजवरून तुम्हाला खालील प्रश्नाची उत्तरे लिहायची आहे. बघा, पहिला क्वेश्चन. मास्टर एक्स कॅन सफर फ्रॉम विच डिफरंट पॉसिबल डिसीज इन अबाव कंडिशन. मास्टर एक्सला कोणकोणते विविध डिसीज होऊ शकतात या कंडिशनवरून, या स्थितीवरून. आता मास्टर एक्सच्या घराजवळ पब्लिक टॉयलेट आहे, त्यामुळे त्याला वॉटरबोर्न डिसीज होण्याची जास्त चान्सेस आहे आणि म्हणून आपण म्हणू मास्टर एक्स कॅन सफर फ्रॉम डायरिया, कॉलरा अँड टायफॉइड अदर वॉटरबोर्न डिसीज. ओके. आता बी क्वेश्चन बघा. बी क्वेश्चन बघूया आपण आता. बघा विद्यार्थी मित्रांनो, बी क्वेश्चन. हाऊ विल यू हेल्प हिम अँड हिज फॅमिली इन दिस सिच्युएशन. या स्थितीमध्ये तुम्ही त्याला आणि त्याच्या फॅमिलीला कशी काय मदत करू शकाल. बघा, आपण त्याला ॲडवाईस करू शकतो. टू प्रिव्हेंट द डिसीज ही अँड हिज फॅमिली हॅव टू टेक द बॅलन्स डाएट दॅट विल गिव्ह देम ऑल न्यूट्रियंट इन इक्वल अमाऊंट अँड टेक बॉइल्ड अँड फिल्टर वॉटर फॉर ड्रिंकिंग. आपण त्याला अशी ॲडवाईस करू शकतो की तू बॅलन्स डाएट घे, ज्याच्यामध्ये सगळे न्यूट्रियंट्स असतात आणि ते त्याला मिळून जाईल. त्याचबरोबर त्याने वॉटरसुद्धा बॉईल करून आणि फिल्टर करून घ्यायला पाहिजे, ही आपण ॲडवाईस करू शकतो.
डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी. आता सी क्वेश्चन बघा, विच डिसीज कॅन ऑकर टू द फादर ऑफ मास्टर एक्स. मास्टर एक्सच्या फादरला कोणता डिसीज होऊ शकतो. आता मास्टर एक्सची जे वडील आहे ते ड्रंकयार्ड आहे, म्हणजे दारू पितात, त्यामुळे त्यांना हार्ट डिसीज होऊ शकतो, लिव्हर सोरोसिस होऊ शकतो. लिव्हर सोरोसिस म्हणजे लिव्हर फेल होणे, अल्सर होऊ शकतो किंवा ब्रेन डॅमेजसुद्धा होऊ शकतो. तर हे डिसीज त्यांना होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला हे समजलं. आता क्वेश्चन नंबर 6 बघा, गिव्ह द प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे बचावात्मक उपाय ऑफ फॉलोइंग डिसीज. तुम्हाला हे जे डिसीज आहे त्यांच्या बचावात्मक उपाय लिहायचे आहे. बघा, पहिला आहे डेंगू. डेंगूचा बचावात्मक उपाय कोणता, प्रिव्हेंटिव्ह मेजर कोणते, तर हे 4 आहे. बघा, पहिला आहे यूज इन्सेक्ट रिपेलंट. तुम्हाला मॉस्किटो रिपेलंट म्हणजे मॉस्किटोला दूर करणारे, ज्याला आपण म्हणतो रिपेलंट, म्हणजे तर ते घ्यायचे आहे, यूज इन्सेक्ट रिपेलंट. सेकंड, विअर लॉंग स्लीव शर्ट्स अँड लॉंग पॅन्ट्स. तुम्हाला लॉंग स्लीव शर्ट्स म्हणजे पूर्ण भाई असणारे शर्ट्स आणि लॉंग पॅन्ट्स घालायचे आहे. नंबर 3, कंट्रोल मॉस्किटो इनसाइड अँड आउटसाइड युअर होम विथ द हेल्प ऑफ मॉस्किटो बॅट्स. आजकाल मॉस्किटो बॅट्स मिळते, त्या बॅटच्या सहाय्याने तुम्हाला घराच्या आतील आणि घराच्या बाहेरील मॉस्किटोवर कंट्रोल करायचा आहे. नंबर 4, कवर द वॉटर कंटेनर्स ऑन ए रेग्युलर बेसिस. आणि जेवढे काही क्लीन वॉटर कंटेनर्स आहे किंवा वॉटर कंटेनर्स आहेत त्यांना तुम्हाला काय करायचं आहे, कवर करायचे आहे. तर हे 4 तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेजर तुम्ही करू शकता. इन्सेक्ट रिपेलंट वापरा, पूर्ण हातभर आणि पायाभर हातभर शर्ट घाला, त्याचबरोबर लॉंग पॅन्ट्स घाला, मॉस्किटो कंट्रोल करा इनसाइड अँड आउटसाइड युअर होम अँड वॉटर कंटेनर्स कवर करा. आता बघा बी, कॅन्सर. कॅन्सरवर काय बचावात्मक उपाय आहे. नंबर 1, कंट्रोल डाएट हेल्प टू प्रिव्हेंट सम टाईप्स ऑफ कॅन्सर. जर कॅन्सर कंट्रोल करायचं असेल तर डाएट कसं असायला पाहिजे, कंट्रोलमध्ये असायला पाहिजे, कंट्रोल डाएट. सेकंड, डोंट यूज टोबॅको च्युईंग अँड स्मोकिंग. टोबॅको चघळणे, खर्रा खाणे किंवा स्मोकिंग हे काय करायला पाहिजे, टाळायला पाहिजे. नंबर 3, मेंटेन द हेल्दी वेट अँड फिजिकल एक्सरसाइज. तुम्हाला आपलं वेट, हेल्दी वेट ठेवायला पाहिजे, हे वेट मेंटेन करायला पाहिजे, त्याचबरोबर फिजिकल एक्सरसाइज करायला पाहिजे. अँड नंबर 4, ईट ए हेल्दी डाएट. तुम्हाला बॅलन्स डाएट घ्यायला पाहिजे, हेल्दी डाएट घ्यायला पाहिजे, पिझ्झा बर्गर टाळायला पाहिजे. क्वेश्चन नंबर सी बघा, क्वेश्चन नंबर सी 6 मधला सी, एड्स. एड्स होऊ नये म्हणून काय बचावात्मक उपाय आहे. बघा, अवॉइड सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ अननोन पर्सन. सेक्शुअल कॉन्टॅक्ट टाळायला पाहिजे. नंबर 2, स्क्रीनिंग ऑफ ब्लड बिफोर ट्रान्सफ्युजन. ब्लड घेण्याआधी त्याची स्क्रीनिंग म्हणजे त्याची टेस्टिंग करायला पाहिजे, ब्लड चेकिंग करायला पाहिजे. स्क्रीनिंग म्हणजे चेक करणे. नंबर 3, अवॉइड शेअरिंग ऑफ निडल्स. एकामेकाच्या निडल्स वापरणे टाळले पाहिजे. तर हे होते एड्सचे बचावात्मक उपाय. आय होप तुम्हाला हे कळलं का. आता बघा 7वा क्वेश्चन. चला बघूया आपण विद्यार्थ्यांनो 7वा क्वेश्चन. 7वा क्वेश्चन बघा विद्यार्थ्यांनो, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स. तुम्हाला महत्त्व सांगायचं आहे. पहिलं आहे बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट म्हणजे समतोल आहाराचं महत्त्व सांगायचं आहे. बघा, याचे आपल्याजवळ 3 पॉईंट्स आहे. बघा, पहिला पॉईंट्स, ए बॅलन्स डाएट इज अ डाएट दॅट कंटेन कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स इन ए राईट प्रपोर्शन. इट इज कॉल्ड ए बॅलन्स डाएट. ज्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे योग्य प्रमाणात असतात त्यांना आपण बॅलन्स डाएट असे म्हणतो. सेकंड पॉईंट, बॅलन्स डाएट हेल्प मेंटेन और इम्प्रूव्ह ओव्हरऑल हेल्थ. बॅलन्स डाएट घेतल्यामुळे तुमची ओव्हरऑल हेल्थ कशी राहते, मेंटेन राहते, चांगली राहते. नंबर 3, ए बॅलन्स डाएट कॅन हेल्प टू मेंटेन हेल्दी वेट, प्रोव्हाइड एनर्जी अँड रिड्यूस द रिस्क ऑफ सिरियस इलनेस. बॅलन्स डाएट घेतल्यामुळे काय होते, तुमचं वेट हेल्दी राहते, तुमचं वेट हे बॅलन्समध्ये राहते आणि सोबत तुम्हाला एनर्जी तर मिळते, शिवाय जे सिरियस इलनेस किंवा सिरियस जे डिसीज आहे जसं कॅन्सर वगैरे यापासून सुद्धा तुम्ही बचावू शकता. सो आय होप तुम्हाला बॅलन्स डाएट हे समजलं. आता आपण घेऊया बी क्वेश्चन, 7व्यामधला बी. बघा, फिजिकल एक्सरसाइज आणि योगासन. फिजिकल एक्सरसाइज आणि योगासनचं काय महत्त्व आहे, याचेसुद्धा 3 पॉईंट आहे. बघा, पहिला पॉईंट,
रेग्युलर फिजिकल एक्झरसाइज और योगासन कॅन हेल्प टू रिड्यूस द मेंटल स्ट्रेस अँड काम म्हणजे काय होते, शांती मिळणे ए पर्सन. तुम्ही जर रेग्युलर फिजिकल एक्झरसाइज किंवा योगासन केला तर तुम्हाला मानसिक ताण होणार नाही आणि तुम्हाला शांती वाटेल. काल म्हणजे शांती वाटणे. सेकंड, इट हेल्प टू अचीव ए हेल्दी माइंड इन ए हेल्दी बॉडी. जर तुम्ही रेग्युलर फिजिकल एक्झरसाइज आणि योगासन केलं तर तुमच्या हेल्दी बॉडीमध्ये हेल्दी माइंड तुम्ही अचीव कराल, म्हणजे तुम्ही आपली हेल्थ मेंटेन कराल. नंबर 3, फिजिकल एक्झरसाइज कॅन रिड्यूस द रिस्क ऑफ इलनेस लाईक कॅन्सर, डायबिटीज अँड हार्ट डिसीज. तुम्ही रेग्युलर फिजिकल एक्झरसाइज आणि योगासन केला तर तुम्हाला कॅन्सर, डायबिटीज आणि हार्ट डिसीज यासारख्या डेंजर डिसीजची रिस्क काय होईल, तुमची कमी होईल. सो आय होप तुम्हाला हे समजलं. आता बघा 8वा क्वेश्चन, मेक अ लिस्ट. तुम्हाला लिस्ट तयार करायची आहे, म्हणजे खालील काही डिसीजचे तुम्हाला नावं सांगायचे आहे. बघा, व्हायरल डिसीज कोणते कोणते आहे, जसं HIV, एड्स आहे, पोलिओ, कोविड-19, इबोला एक्सेट्रा. बॅक्टेरियल डिसीज म्हणजे बॅक्टेरियापासून होणारे डिसीज कोणते, जसं TB आहे, कॉलरा, टायफॉईड, डिप्थेरिया एक्सेट्रा. असे कोणते डिसीज आहे की जे इन्सेक्ट, जसं मॉस्किटो वगैरे याच्यापासून होतात, जसं डेंगू आहे, मलेरिया आहे, येलो फीवर यासारखे. हेरिडिटरी डिसीज कोणते, म्हणजे आईवडिलाकडून मुलाकडे किंवा आजी आजोबाकडून आईवडिलांना होणारे डिसीज कोणते, जसं हार्ट डिसीज आहे, कॅन्सर, ओबेसिटी, हाय ब्लड प्रेशर एक्सेट्रा. सो आय होप तुम्हाला हे समजलं. आता आपण बघूया आपला 9 क्वेश्चन. बघा 9वा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो. 9व्या क्वेश्चनमध्ये विचारला आहे बघा, राईट द इन्फॉर्मेशन ऑन मॉडर्न डायग्नोस्टिक म्हणजे निदान करणे अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. म्हणजे तुम्हाला मॉडर्न डायग्नोस्टिक म्हणजे आधुनिक निदान आणि ट्रीटमेंट कॅन्सरबद्दलचं याविषयी माहिती लिहायची आहे. कॅन्सरची आधुनिक निदान पद्धती आणि उपचार पद्धती याच्यावरती तुम्हाला माहिती लिहायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो उत्तर, व्हेरियस टेक्निक लाईक CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज इन डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. म्हणजे कॅन्सरचं निदान होण्यासाठी, कॅन्सर झाला आहे की नाही हे बघण्यासाठी आजकाल वेगवेगळे मॉडर्न डायग्नोस्टिक इक्विपमेंट आलेले आहे, जसं CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी इत्यादी. आणि ट्रीटमेंटसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, इन केस ऑफ ट्रीटमेंट अलॉंग विथ कन्व्हेन्शनल मेथड लाईक किमोथेरपी, रेडिएशन थेरपी अँड सर्जरी, मॉडर्न टेक्निक लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलोड. ट्रीटमेंटचं जर पाहिलं आपण कॅन्सरविषयी तर आज किमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि सर्जरी हे तर आहेच आहे. याशिवाय रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे सुद्धा एक मॉडर्न ट्रीटमेंट आज कॅन्सरचे आलेले आहेत. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं. आता शेवटचा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वा क्वेश्चन. तो आहे, इनलिस्ट द नेम्स अँड कंपोजिशन ऑफ मेडिसिन प्रेझेंट इन युअर होम. तुमच्या घरी असणारे जे मेडिसिन आहे आणि ते कशाकशाने बनलेले आहे, कंपोजिशन हे सांगा. तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो बघा, इकडे आपण मेडिसिन लिहिली आणि इकडे त्यांचं कंपोजिशन म्हणजे कशाने ते बनलेलं आहे. जनरली हे मेडिसिन आपल्या घरी असतातच बघा. जसं पहिलं आहे क्रुसिन ॲडव्हान्स आपल्या घरी असते. त्यामध्ये काय असते, पॅरासिटेमॉल. तर फीवरसाठी आपण हे वापरतो. सायक्लोपाम ही सुद्धा मेडिसिन आपल्या घरी असते. यामध्ये हायड्रोक्लोराईड, पॅरासिटेमॉल आणि डायक्लोमाइन असते. सायक्लोपाम आपण लहान मुलांना पोट वगैरे दुखत असते त्यासाठी देतो. नंतर आहे डिस्पिरिन. याच्यामध्ये ॲस्पिरिन असते. ॲस्पिरिननी बनलेलं काय आहे, डिस्पिरिन. तर हे कशासाठी वापरलं जाते, याला पेन किलर आपण म्हणजे काही हातपाय दुखत वगैरे असेल पेन किलर म्हणून वापरतो. नंतर पॅन डी मेडिसिनमध्ये पॅन्टाप्राझोल आणि डोमोपेरोडन हे आहेत. हे 2 मेडिसिन आहेत याच्या आतमध्ये. यांचा वापर आपण ॲसिडिटी कमी करण्यासाठी सुद्धा करतो. 5वा नंबरचा आहे रॅन्टॅक. याच्यामध्ये रॅनाइटिडीन असते आणि याचा वापरसुद्धा आपण ॲसिडिक रिफ्लक्स किंवा ॲसिडिटी कमी करण्यासाठी करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन काही समजले नसतील तर तुम्ही माझ्या
पर्सनल मोबाईलवर कॉल करून विचारू शकता. थँक्यू.